बघा इथं आपण आज 7वीचा आपला जो विद्यार्थी आयुष संदीप जाधव त्यांच्या घरी भेट द्यायला आलेलो आहे आणि त्याच्याकडे भेट देत असताना त्यांचं हे समोर घर आहे आणि इथं ते स्वतः त्यांची वीट भट्टी पण आहे. तर वीट भट्टी जेव्हा वीट तयार होतात इथं तुम्ही बघताय वीट कशात तयार होतील याची माहिती आपल्याला त्यांचे वडील संदीप जाधव हे सांगताय. ऐका आता. ते भिजून ठेवल्यानंतर याचं 4 वाजेला याचं एक रोटरिंग होईल. रोटरिंग त्याच्यामध्ये काय काय घेतो आपण? याच्यामध्ये काय एक तूस घेतलं जातं. तूस, राख आणि माती. तूस, राख. या 3 गोष्टी मिक्स केलेल्या जात्या. त्यानंतर एक या इकडे आता भिजवल्यानंतर 4ला आहे ना, आत्ता भिजवलं मॅडम 4 वाजेला त्याचं ते होईल. झाल्यानंतर ही प्रोसेस होती पूर्ण एकजीव करून त्याच दिवशी ना एकजीव करून एक सेट करून हे दुसऱ्या दिवशी इकडे जातं. ते सकाळी भिजवायचं आणि संध्याकाळी इथं आणायचं. म्हणजे चिखल सारखं तयार होतं. त्यात तुम्ही भाताचा तूस टाकतात. हे झाल्यानंतर इकडली प्रोसेस ठीक आहे. हां, त्याच्यानंतर चिखलाचे गोळे तयार झाले बा आता वीट भट्टीसाठी तयार झालेले आहे आणि ते साच्यामध्ये टाकतात. ते साच्यामध्ये बघा इथं साच्यामध्ये टाकल्यानंतर हा साचा मोल्ड तयार आहे बा थोडक्यात. आणि मग अशा रीतीने ही बस रे झालं ना. आता इकडून बघा साचा आहे ना तो त्याच्यामध्ये टाकतात ना. साधारण तुमची जी भट्टी असते त्याच्यामध्ये किती विटा असतात साधारण? ते टाकायचं. बस बस